बनारसमध्ये एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये मी कसं येऊन फसलो या तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण सांगतो. रात्रभर पोट्टीने धिंगामस्त्या केल्या आणि त्याचं फळ आम्हाला सकाळी भेटलं. कारण की देवदीपावली पाहण्यासाठी आम्ही घरापासून 1100 किलोमीटर दूर आलो. त्या गोष्टीचा विचार न करता आम्ही दुपारच्या 12 वाजे लोक झोपेल होतो. पण काय जास्त उशीर व्हायला तर पटापट पोट्टीने आंघोळ वगैरे केली आणि त्याच्यानंतर तयारी करून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर पोट्टे म्हणत की चला नाश्ता करू. पहिले तर पोहे कुठे भेटतात त्याच्यासाठी 4-5 दुकानं थांबवले. नंतर माहित पडलं पोहे युपी आहे. अतिसा हा नाश्ता अशा पद्धतीनं भेटते. मग काय काशी चाट भंडारवरून चाट खाऊन आणि एवढ्या मोठ्या पब्लिकला पार करून आम्ही येऊन पोहोचलो काशी विश्वनाथ मंदिराच्या गेट जवळ. त्याच्यानंतर थोडंसं समोर आलो आणि एका गल्लीत घुसलो. आणखी थोडंसं समोर आलो तर फॉरेनच्या लोकांसंग गंभीर विषयावर मीटिंग चालू होती. लाईट शो तर रात्री 8 वाजता आहे. त्याच्यानंतर येऊन पोहोचलो आम्ही. यजती फटाके फुटणार होते पण एवढी पब्लिक होती 6 वाजताच जमा झाली. थोड्याच वेळाने त्या शोची एक टेस्टिंग झाली. तिकडे त्याची टेस्टिंग चालू होती आणि इकडे पब्लिक मध्ये आपले गळीच माहोल करत जाय. बाकी मग एवढ्या पब्लिक मध्ये तर भांडणं साहजिक आहे. 2-3 घंटे एका जागी राहिल्यानंतर आपल्याला हा शो पाहायला भेटला आणि या शोची रील बनवण्यासाठी आम्ही 100-150 व्हिडिओ काढले. बाकी शो तर एक नंबर झाला. रील तर तुम्हाला जबरदस्त पाहायला भेटते पण ते काढण्यासाठी आम्हाला काय काय करायला लागते ते फक्त आम्हालाच माहित आहे. एवढ्या मोठ्या गर्दीले पार करून आम्ही शेवटी येऊन पोहोचलो आमच्या रूमवर आमची मीटिंग भरली की कोण किती जबरदस्त व्हिडिओ काढले. चला मग आजच्यासाठी एवढंच. आम्ही पाहतो आता कोण किती जबरदस्त व्हिडिओ काढले तर तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या.